काय म्हणते गुरवांची मीरा? सगळ्यांना सगळं सांगणार होतीस ना तू? मग काय झालं? घाबरलीस का? सत्य कोणाला घाबरत नसतं. जीभ खूप चालते ग तुझी. माझं सत्य कळलं म्हणून बाळ नको म्हणतेस ना? मग हे घाबरणं नाही तर काय? पण मीरा, तू मला हवं तेच करतेस. मी तुझ्या आईला जसं जाळून मारलं तसंच तुलाही मारेन. आणि तुझी राख या घरात कोणालाच सापडणार नाही याची जबाबदारी माझी. तुझी आई गेली पण तू राहिलीस. पण तुझ्यानंतर तुझा दरिद्री अंश राहायला नको. कळलं? मीरा, काय ग? कसला आवाज झाला? काय झालं? अरे, हे काय? काय झालंय? आणि ही भांडी, धुतलेली भांडी कोणी टाकली बेसिन मध्ये परत? आईसाहेब, आत्या काहीतरी विचारतायत, सांगा ना. काय झालंय वहिनी? नर्मदा, सारखा सारखा तोच प्रश्न काय विचारतेस? दिसत नाहीये का घासलेली भांडी सिंक मध्ये पडली? लावती आता. मीरा, माझा वहिनीवर अजिबात विश्वास नाहीये. काय झालं नक्की? आईसाहेब म्हणाला ना, भांडी पडली चुकून त्यांच्यात. तेच, अजून काय होणार? मी काही वेडी नाहीये. नक्कीच तुम्हा दोघींमध्ये काहीतरी झालंय. आणि हे सगळं कळल्याशिवाय, त्याच्या मुळाशी गेल्याशिवाय मी गप्प बसणार नाही.